पीडब्ल्यूडीचा अधिकारी आहे. तू म्हणतो ना, आणि तो खुशाल म्हणतोय साईड पट्टीच नाही. 4.5 फुटाची साईड पट्टी तरी भरून द्या. नाही इकडं या रोडला तर या तर बारायचे तर मागायचीच सांगितलं मी. 4.5 फुटाच्या साईड किती ऍक्सिडेंट झाले? 15 ते 20 लोक मेले. आतापर्यंत 20 लोक मेले. आमच्या गावचे तंटमुख्य अध्यक्ष 8 दिवसानंतर पाटोळे साहेब काम करणार. 8 दिवसाला वेगळा माणूस आहे. एक सिंगल बोर्ड नाही तिथं अपघातग्रस्त. एक सिंगल बोर्ड नाही. 30च्या स्पीडनी झाला, 40च्या स्पीडनी झाला. अरे मग हे आमचं 300 कोटी रुपयाचा रस्ता आहे. काय केलंय 300 कोटीचं? का डांबर होतलं का फक्त? 300 कोटींनी माणसं मारायची. लोकांनी आंदोलन केलं. तुम्ही कुठं काय माणसं मारायचं ठरवलं. एक पण मॅनेजर नाही गावातूनच नाही आलं. आपण इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती इथं येत नाही आणि आजच त्याच्याशी आम्ही इथून हलणार नाही. कोणी असतो रोड त्या गावातून बाहेर रोड क्रॉस करायचं म्हटलं तर जीव मुठीत घेऊन रोड क्रॉस करावा लागतो. हॉटस्पॉट आहे नवले ब्रिज सारखा धनगरवाडी. आपण उगाच बसलो. आपल्याला माहिती आहे आपलं सगळं काय परिस्थिती आपल्याकडे. आपल्या जीवाव्यातले आता सगळं काय करायचं. 2 मिनिटं माझा आहे का प्रॉब्लेम असा आहे. हा रोड अष्टविनायकामध्ये ते सगळं पुण्याला आहे एक भाग. दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर इथं नाही. कॉन्ट्रॅक्टरची मी आज त्यांची सगळ्यांची सुट्टी, एक पण जागेवर नाही. एकानेच फोन उचलला, तो म्हटला मी सुट्टीवर आहे बाहेर. तुम्ही आले 2 वेळा आले. जबाबदार व्यक्तीने आलं पाहिजे ना. आलं पाहिजे ना. तुमची भूमिका आम्हाला 100% मान्य आहे. पण मला काय म्हणायचं, जो पीडब्ल्यूडीचा अधिकारी, ठीक आहे पीडब्ल्यूडी असताना आम्हाला मान्य आहे. हॅलो, काम करायचं आहे. ऐका जाधव साहेबांकडे. जाधव साहेब, माझ्याकडे जाधव साहेब. जबाबदारी कोणाची आहे? तो माणूस जाधव साहेब तो बसला ना जुन्नर तालुक्यात. जाधव साहेब, मी सत्यशील बोलतोय शेरकर. हॅलो, बोल ना. नमस्कार. ऐका, इथं आम्ही बसलेलो आहे, आंदोलन चालू आहे. तुमचा फोन लाईव्ह स्पीकरवर आहे. हा रोड जो आहे ना साहेब, तो तुमच्याकडे नाही आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण माझं म्हणणं असं आहे का तुम्ही 2 मिनिटं इथं यावं, लोकांचं ऐकावं आणि तुम्ही सांगा का आम्ही पुढं तुम्हाला त्या सूचना देतो आणि ते काम करून घ्यायची जबाबदारी आमची राहील. एवढं सांगा म्हणजे आम्हाला इथं उठता येईल. लोक बसले, सगळं पॅक झालंय. आज टुरिस्टच्या गाड्या सगळ्या पॅक झाल्या, तिथं सहल्यांच्या गाड्या पॅक झाल्या. ऐका ना सामान्य माणसांनी बोलायला कोणतरी कोण साहेबच सापडला अनधिकृतपणे कामं चालू आहेत प्रशासनाची. कुठल्याही शेतकऱ्याला पाईपलाईन काढली तर तुम्ही त्याच्यावर सांगितलं. हॅलो, एक मिनिट. हॅलो, हा ताई, हा ताई. हो हो हो. हा एक मिनिट. ते पंडित साहेब कोण आहे बघा. अशा ताईने लाईन घेतली. पंडित साहेब कोण आहे बघा सारखा. हा ओपन राहते. तुमच्याकडे. हा बोला बोला. हा ताई, सत्यशील बोलतोय. मग सर हा बोलतो. अशा ताई तुम्ही बोला. बोलतो साहेब. ऐका ना, काय झालं स्पीकर ऑन ठेवा ना. साहेब? स्पीकर ऑन ठेवा साहेब. काय आलंय? हॅलो, इथं ना सकाळी ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं आंदोलन झालंय आणि रोड अडवलेला आहे. तर आम्हाला इथं पुढं काय काम करून देणार आहे, काय नाही देणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला इथं कोणतरी सांगायला आलं पाहिजे. काय लागेल अष्टविनायक अष्टविनायक रोड कारखाना, धनगरवाडी कारखान्यापाशी, उजरपाशी. तू पत्रकार आहे? हो, अष्टविनायक रोड, धनगरवाडी
हा हॅलो हा नाईक साहेब नमस्कार. मग हा पंडित साहेब नमस्कार. आपल्या नारायणगाव पासून आपण जे ओझरला जातो ना त्या रस्त्याला साईड पट्ट्या मारलेल्या नाहीत, पट्टे मारलेले नाहीत. तिथं वारंवार अपघात होतात, स्पीड ब्रेकर नाहीत. बेलेकर म्हणाले 4-5 दिवस लागतील. तुमचा दुसरा अधिकारी फोन उचलत नाही. जाधव साहेब म्हणतात माझा काही संबंध नाही. आणि साहेब सांगतो मी लोकांना, सांगा तुम्ही लोकांना स्पीकर हॅलो ग्रामस्थ सगळे बसा, जबाबदार व्यक्ती आपण हल्ला नाही आणि अंत्यविधी सुद्धा करणार नाही. ग्रामस्थांनी तरी बसलं पाहिजे. हो सर थोडंसं माग होता ना तो स्पीड ब्रेकर टाकला तिथं हे करायला हे टाकलं तिथं सुद्धा नाही आलं. तुम्ही विचारायला मी स्वतः 3 वेळा का व्हाईट कलरच्या कलर आणला आणि 3 वेळा मारला तिथं त्या स्पीड सगळं काम क्लिअर करून हॅलो बोला की पाठवतो. एक आंदोलन चालू आहे तेवढं कव्हर करतो, पाठवतो. आमच्या गावातली 500 व्यक्ती आम्ही वारंवार मागणी करतो. याच्यातून दिसते वाणी साहेब जाधव साहेब त्यांची जबाबदारी घेत नाहीयेत आणि जाधव साहेबांना ते जर ह्या तालुक्याची जर PWDचे अधिकारी असेल, रस्ता ते कुठल्याही कंपनीचा असू द्या, हे त्यांचं काम आहे. तालुक्यातील व्यक्ती गेली, पाकिस्तानच्या माणसाने कॉन्ट्रॅक्ट घेतलं, पाकिस्तानच्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलं, तर यांची जबाबदारी काय? यांचं काम करून घेणं जबाबदार नाही. रस्ता होऊन 2 वर्ष होऊन गेलेत आता आणि आज तुम्ही सांगता की माझी आमचा रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टच नाही. आमची जबाबदारीच नाही. जबाबदारी आहे ना यायची बघायची. मी काय म्हणतोय अमोल ऐक, हा आमचा रस्ता का नाही मान्य आहे मला. कोणाला दुसरं पाठवू नका. तुम्ही इथं जर आले ना तो लोकांना समजून सांगता येईल, आंदोलन थांबेल ना. लोकांच्या कमेंट वेगवेगळ्या येतात ना, कारण मग तुला काळजी नको तुम्ही लोकांची काळजी नको. साहेब आगळे येऊन काय तुम्ही पुण्याला आहे का? वेगळं काय मागितलंय का तुझ्याकडे? डागडुगी करा म्हणतोय काय? आमची परिस्थिती पाठवा, लवकर पाठवा. परवा एक 14 वर्षाचं लेकरू, एक 16 वर्षाचं लेकरू अंगावरून गाडी गेली, पाय काढले दोघांचे 2 पोरांचे. त्या हा कोण जबाबदारी घेणार? माझे अध्यक्ष इथंच गेले. कोण जबाबदारी? साईड पट्टा नाही भरला, गाड्या रस्त्यावरती उभा राहत, कोण जबाबदारी घेणार? सरपंच नको. उद्या तुमचा नंबर लागेल, उद्या परवा माझा नंबर लागेल. फोन नका फोन झाले. इथे रास्ता रोको आंदोलन चालू आहे. इथं सकाळी आपण त्याच्यामुळे बरेच ऍक्सिडेंट झाले. बेलेकरला 3 वेळा फोन आला, बेलेकर इथे तरी त्याने इथे बेलेकर कुठे आहे? कुठे बेलेकर? लावर फोन इथं असं तर बोलून घेऊ पटकन. लावा ना फोन लगे पटकन, आपण लगे बोलून घेऊ. हो बेलेकरांचा नंबर आहे का कोणाकडे? नंबर आहे का तुमच्याकडे? नंबर पाहिजे ना. चालू पिकअपचा टायर
साहेब नमस्कार. साहेब इथं कारखाना फाट्यावर जे आंदोलन चालू आहे ना, कोणीतरी जबाबदार अधिकारी पाहिजे तुमच्यासारखा, हे लोकांना समजून सांगावं लागणार की बाबा सबंधित ठेकेदार कारवाई करेल, 2 दिवसात आपण ते साईड पट्ट्या मारू, साईडचे स्पीड ब्रेकर करून घेऊ. तर सगळी वाहतूक ठप्प झालेली आहे आणि लोक रस्त्यावर सेंटरला बसलेले आहेत. तुम्ही आले तर मार्ग निघेल ना जबाबदार पर्सन. तुम्ही जरा समजून सांगू शकता प्लीज, जरा प्लीज. अच्छा तुम्ही तिकडे आहे का? मग दुसरं पाटील साहेब वगैरे दुसरं कोणी असं नेक्स्ट, मग त्यांना अर्जंट सांगा ना साहेब. चालेल सर. हो लावा ना. हो लावा. नंबर बनला सिस्टम लागतो दुसरा हॅलो, इथं आंदोलन चालू आहे. स्विच ऑफ आहे. काय विषय बोला. हां बरं, मी फोन करतो मग. नाही दादा, समजा 4 दिवसामध्ये जर हे काही झालं नाही तर हमी तुम्ही घेताय. ऐका, मी काय सांगितलं, मी सकाळी सांगितले. कधी मी सकाळी ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला मी तिथं होतो, आम्ही सगळेजण होतो. सगळ्या गोष्टी त्यावेळेला मी सकाळी या सगळ्यांना सांगितलं का मला फक्त 4 दिवस द्या. या 4 दिवसात जर हे काम आपल्याला झालं नाही तर आपल्याला तीव्र आंदोलन करायला लागेल. त्यावेळेला तुम्ही तुम्ही कराल का? हो, नेतृत्व तुम्ही कराल का? मी आता सुद्धा जबाबदारी घेतोय. ऐका, स्वपन बेलेकरचं काम उद्यापासून बंद ठेवायचं, हात नाही लावू द्यायचं कामाला. पण अरे बंद ठेवायचं मग काम कसं काय? नाही, हे पहिले हे काम केल्याशिवाय बाकीकडलं काम बरोबर, बाकीचं बंद करायला सांगा. हो ऐका ना, माझं काय म्हणणं आहे हो चेअरमन साहेब, जर ते म्हणतात 4 दिवस हे करा ना, तर यांच्यावर विश्वास ठेवू आपण. पीडब्ल्यूडीचे अधिकारी करतात काय साहेब? चेअरमन काय
आमचं काय म्हणणं- चेअरमन पगार घेतात का शासनाचा? मग अधिकारी पगार घेतात ना? लावा ना आमदारला मग फोन. अधिकारी काय करतात? लावू ना फोन, लावू ना एसटी मध्ये फोन. बसून लावू ना फोन. माणूस आमच्या गेलं तिथे खाली. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन त्यांना फोन लावायचा. दादा तर आमच्या बरोबर आहेच आहे. त्यांनी इथं येऊन फक्त सगळ्या आंदोलकांना एक विश्वास दिला ना, आम्ही आंदोलन अरे तो बंद जाधव पुण्याला आहे. जे अधिकारी जे जाधव येत आहेत, सोडले तर- साहेब 3 तास लागणार येत त्याला आहेत, यायला, येत 3 तास धरा. हा ते PWD अधिकारी येत आहेत त्यांच्या ते आगळे येतात आगळे. आगळे येत आहेत आले का ते- आपल्याला काय कुणाची अडचण करायची नाही. आम्हाला फक्त याच्यातून मार्ग काढायचा आहे. वाणी साहेब, माझा एक प्रश्न आहे. जर समजा आता त्या कंपनीने आपल्याला सांगितले की रस्ता अजून वर्ग केलेला नाही तिकडे. आता दादा आपण त्यांच्याशी बोललो मग बरोबर ते म्हणते आम्ही रस्ता वर्ग केलेला नाही. हा जो अष्टविनायकचा रस्ता आहे हा त्या कंपनीचं काम चालू आहे. नाही त्यांनी नाही कंपनीचं नाही ते केंद्राचं जे संतोष सागरे यांना केंद्र म्हणून आहे ना हा एनडीटी मॉडेल म्हणून विभाग आहे शासनाचा राज्य शासनाचा. त्यावेळेस अष्टविनायक रोड झाला तर तो संबंधित विभागाला स्पेशल त्यांनी केलेलं आहे. स्पेशल उभं केलं त्याच्यासाठी. पण शासनाचा एक भागच आहे की नाही. मग हा म्हणतो ते बरोबर आहे ना. मग आता आमचं म्हणे ते काय म्हणतात, दादा तुमची जबाबदारी तुम्ही घेताय. तुम्हाला पगार नाही शासनाचा, त्या हरामखोराला पगार नाही शासनाचा, मग त्याची जबाबदारी नको घ्यायला का? हा? मी का जबाबदारी घेतो माहितीये का? मला म्हणायचंय काय का सकाळी हे सगळं झाल्यानंतर मी जे गेलो ना तर मी ते 2-3 अधिकाऱ्यांबरोबर बोललो, मी कॉन्ट्रॅक्टर बरोबर बोललो आणि मी त्यांना म्हणजे ज्या भाषेत बोललो तर आणि मी तुम्हाला पण विश्वास दिला ना 4 दिवस फक्त मला जर नाही झालं तर आपल्याला नाही, सगळ्यांना पहिली वाहन तुम्ही करा त्याच्या टाळक्यात टाकायला त्यांच्या. अरे मला काय तुम्ही म्हणायचं दादा 1 वर्ष मागं लागलोय ना त्यांच्यात. मग 1 वर्ष करत नाही तर वाहन टाका, वाहन त्या अधिकाऱ्यांच्या. वाहन टाका, टाळक्याच्या ठेकेदाराला पहिली. अहो, तुमचं वर्ष लायकी नाही हा? कोण दिलते आपल्याला लगेच? असेच कोलून देतील. या रोड सारखं तिकडं पण रोड तसाच झालेला आपल्या इकडे हा हो पण हा आर्मी रोड पण PWD त्याचा सर्वे केला असेल ना. तिला मी उकारले अजून नाही गेलो. PWD चे अधिकारी तो आला का? हो दादा, तुमच्या रस्त्याला जो आहे ना आपला रस्ता आहे ना हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. स्वपन मेले ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे. आहे बरोबर आहे. कोणत्या? येडगाव जुन्नर सब ठेकेदारी बिल कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे माहिती. आहे ना. आपल्या रस्त्याचा विषय मार्गी लावला पाहिजे. काय कोण काम घेतलं तुमच्यासारखा माणूस वर्षभर मागं लागलाय ते तुमचं ऐकत नाही. त्याला वाहन टाका, वाहन पाणी आल्यावर त्या आगळ्याला वेगळा करू दे. त्यावेळेस थांबा त्याला इकडे. ट्रॅक्टरवाले झाले का डिटेक्टर? नाही ट्रॅक्टर नाही जुगाड नाही ट्रॅक्टर ट्रॉली पाटील साहेब गेले का? पाटील साहेब काय चालू आहे 2 आम्ही ना ते जो ट्रॅक्टर डिटेक्ट केलाय ना तो हे पण बोलावलाय ना तिथं कारखान्यावर ट्रॅक्टरवाले नाही ते जुगाड आहे ना. मोठं जुगाड आहे. त्याच्या मागे जो फास गेलाय तो ट्रॅक्टर. माझं 2 मिनिटं ऐका फक्त तुम्ही गडबड करू नका. आपल्या नेमकेच येत ना तिकडे ऍडमिट आहे बरोबर का नाही? जे ऍडमिट आहे त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही शोध घेतलाय. पण ऍक्च्युअली सांगू दादा ड्रम पडलेला आहे. आणि जो ट्रॅक्टर ट्रॉलीवाला आहे, तिथं ड्रम नाही. इकडून काढून देतो. मागे मागे. अरे तो पेशंट आहे पेशंट. चावी दे. ती गाडी काढता का? बाबा घ्या इकडे गेला.
हो ऐका ना, त्या पाटील साहेबांना आहे ना आंदोलनकर्त्यांशी बोलायला सांगा, उठतील ना. तुम्ही सगळं वाहतूक काढून तुम्ही कमी खर्च वाढत. आपण तरी त्यांनी सांगितलं पाहिजे ना की बाबा मार्ग काढू. काहीतरी डायलॉग करा मला, डायरेक्ट वाहनं काढतो मग उलचडचडी होईल. 2 मिनिटांची बोलून घ्या. सकाळपासून त्यांच्यासोबत बोलतो आम्ही. त्यांनी नंतर त्यांना सांगितलं होतं तुम्हाला ते अचानक आले ते. हो पाटील साहेब, तर त्यांच्याशी 2 मिनटं बोला ना. हे जरा बाकीचे मागं सारखा बरं. हो जरा मागं सारखा. जरा 1 मिनिट. पाटील साहेब जरा मागं सारखा. 1 मिनिट. हो पाटील साहेब जरा पुढे या बरं. हो या या पुढे सगळं थांबा तुम्ही. त्यांच्या बरोबर त्यांनी एकदा सांगितलं ना तर बाबा काय नाही आम्ही आहे आपण सगळे शेतकरी आहात. शेतकरी आहे, पण मला एक सांगावं साहेब, माल 2 वेळेस थांबतो. अधिकारी आम्हाला अधिकारी अधिकाऱ्यांना बोललो नाही. अर्धा तास झाला रस्ता रोखला ना. आम्हाला उठून हातपेट टाका, पण इथून उठणार नाही आम्ही. साहेब 10 मिनिटं आम्हाला हातपेट टाका. 10 मिनिटं नाही, स्वतः परिस्थिती घडली आपल्यावरती, आज आम्हाला कळते. जरा 2 मिनिटं शांत. तुम्ही कायदा हातात घेऊ नका एक 10 मिनिटं. आणि आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. जरा शांत. आमचं सहकार्य आहे तुम्हाला, पण कायदा तुम्ही हातात घेऊ नका. साहेब आम्ही आम्हाला काय कायदा बाजूने असं करून दिलं. 10 मिनिटात जुनवरून साहेब निघाले. मी काय आकडे काय सांगा. अधिकारी असो, अंमलदार असो, शेतकरी असो. 2 मिनिटं शांत बसा. 2 मिनिटं तुम्ही काहीच बोलू नका. साहेब फक्त 10 मिनिटं. साहेब आलेले आहेत, 1-2 मिनिटं तिथे येतील. त्यांच्याबरोबर फक्त चर्चा करतो आम्ही आणि लगेच आणि शिरोली फाट्यापर्यंत आले ते. करायची नाही किंवा काही त्रास द्यायचा. हा लगेच झालाय फोन. हे आले. आपण तुमची मागणी काय सांगा ना, तोपर्यंत चर्चा कळेल. साहेबांना कळेल काय ते. साहेबांचं काय, साहेबांचा सहकार्य करा आम्हाला. 5-10 मिनिटं आम्ही 5-10 मिनिटात सगळे करतो. शेवटी तीव्रता आहे आमची. आम्ही 1 वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो रस्त्याची. रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्टिव्ह नाही, रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं पट्टा नाही. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस राजकीय सगळ्यांना फोन करून सुद्धा मला आम्हाला काय म्हणायचं आहे, PWD अधिकाऱ्यांना वर्षभर सांगतोय, त्यांच्या डोळे उघडत नाही. आज आमच्या कुटुंबातला माणूस गेला तेव्हा आम्हाला इथं बसायला लागतंय. नाही येतात ना ते. सकाळी आम्ही तिथं 10 वाजता फोन केला, आज बसून यायला. आणि मग नारायणगावतून 10 मिनिटं झाले सांगतो. आणि त्यांना जुन्नरवरून यायला हे आपल्याला मार्ग काढायचा नाही आता. त्यांनी आपला शब्द देऊ, आपण निघून जाऊ. नाही, नाही. हो राऊत साहेब ते काय कुठं आलं. हॅलो हॅलो. नाही आंदोलन चालू आहे. 10 मिनिटं अजून. थांबा करतो. आपल्याला काम करायचं, काम करून घ्यायचं.
चालवतात या ट्रॉल्या काम करणार आहेत ना, यांच्या सगळ्यांची याला चौकशी झाली पाहिजे. हे ड्रायव्हरला लायसन नाहीये. ऐका, जे आले ना पोरं, त्यांना लायसन नाही, काय नाही. कानात पोळे बांधतात, स्पीकर लावतात. मागाशी बाईटमध्ये पण बोललो ना. दादा तेवढं तुम्ही कानो घाला सगळ्यांना. लहान लहान मुलं चालतात, तर सगळी कानो घाला. मागाशी बोललो नाही थांबवत्यात, साईडला लावून देतात, साईडने वाहन उभी राहतात. दादा ड्रायव्हिंग लायसन इन्शुरन्स वगैरे हे कंपल्सरी करा सगळ्यांना. ऐक ना, मागाशी तू ऐकायला होता का? हा ऐकलं, बोललेत परत तरी पण परत सांगू नाही नाही तुम्ही खानावं घाला मी सांगितलं तिची सही राहिली म्हणून PM ला आपल्याला काय करायचंय राजू शेठ, मला काय म्हणायचं, माणसं जायला लागले तरी यायला नको का इथं? आपलं काम काय आहे? आता आपण मार्ग काढू, मार्ग आपल्याला काढू. काय करायचं लोकांनी वर्ष झालं नाही आम्ही त्यांना बोलतोय. तर स्वपन बेले करत येतच नाही इकडे अजिबात. हो राऊत साहेब लावा फोन पुढे बरोबर. हे वाणी साहेबांचं लक्ष नाही अजिबात. माझं लक्ष म्हणून मी इथे पोहोचलो. लक्ष आहे त्या स्वपनला बोला इथं. काय करतो तो? सगळी झाडं काढली, झाडं लावायची जबाबदारी ती पण लावली नाही, काहीच नाही. स्पीड ब्रेकर नाही, जागजागी स्पीड ब्रेकर नाही. आमच्या तेजवाडी रोडला किती ऍक्सिडेंट झालेत माहिती ना? तिथं आंदोलन करा राजू शेठ तुम्ही. काय आंदोलन करू? आम्ही कसं केलं इथं आहे का नाही? नाही, आता फक्त काळं फासायचं त्यांच्या ऑफिसला जाऊन, एवढंच राहील. आंदोलन कारण पोलीस आहे उचलायला मोकळे. हो तुम्ही त्याला हात लावणार आहे का साहेब? हा बघा मग लगेच दूध का दूध पाणी का पाणी का हो साहेब? मोबाईल घेतले तर मला ते मला पाठवा सही घेऊन पत्र आम्हाला एखादं पत्र आम्ही पुढं आम्हाला पत्र ग्रामपंचायत साहेब येतात का ते PWD वाले? हो येतो. कुठपर्यंत आले? तुमच्या ग्रामपंचायतचं एक पत्र ते म्हणते त्यांच्यासाठी थांबलोय. या संदर्भात रिफ्लेक्टरच्या संदर्भात द्या, सर्टिफिकेटच्या संदर्भात द्या. ग्रामपंचायत लेटर घेऊ द्या ना. अजून नारायणगावची ग्रामपंचायतचं पण घेऊ आपण. तो जो हा स्पॉट इथून तर तिथपर्यंत मला काय जर तुमच्या जुन्नर विभागाच्या अंडर हे PWDचे अंडर आहे साहेबांनी त्यांचं काम काय त्यांनी दाखवलं पाहिजे ना. त्यांनी करायला पाहिजे ना. ही चूक कोणाची? मग हे अधिकारी काय फक्त जागा अडवायला घ्या. माझं काय म्हणणं एवढे फेटल झाली आपण एखादं पत्र आधी दिलं असतं. मला एक म्हणायचं त्याच्या त्या अधिकाऱ्यावर चालू आहे अजून, मी आहे तिथं चालू आहे. मी पाठवतो. गेले 2 मिनिटं हॉस्पिटलला आले. महिलेचा फोटो पाठवतो. हो मी घेतो, मी आहे इथं सर.
या गुन्ह्यामध्ये ना आम्हाला याचं नाव घेता येईल का? यांनी यांची कामाची तुमचं तर काय आहे? कोणाची ठेकेदारांनी ज्याची वॉरंटी असेल त्याने आलं पाहिजे. ते एकी नाही काही हे घेतलं की ना? ते आगळे साहेब आले ना, आगळे साहेब नाही आम्ही बसलेलोच आहे रोडवर. बस थँक्यू सर थँक्यू. नाही मला काम 2-4 दिवसात त्यांना म्हणा जरा फिरत जा असे म्हणजे जरा तुम्हाला अंदाज इंजिनियर इकडे यायला किती वेळ लागतो. या सर या कवडे पाटील नाही या साहेब. या 2 मिनिटं या सगळ्यांचाच प्रश्न आहे तो या गेडगाव धनगरवाडी सगळ्यांचाच प्रश्न या इथं बसा. कुठे बसले मला आता बरं का इंद्रजित साहेब आले का साहेबांना नशीब या रस्त्याने मधून आले जुन्नरवरून यायला तुम्हाला एवढा चांगला रस्ता तुम्ही केला म्हणा बरं झालं तुमच्या लक्षात तरी आलं. लवकर आले या रस्त्याने आले त्यांना अंदाज तरी आला नसतं ना किती सुंदर रस्ता आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये. आपल्याला याच्यामध्ये संबंधित जो ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करता येईल कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे या सगळ्या गोष्टी करता येते तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो का काय इंद्रजित? 6 आरोपी जो मेन ठेकेदार आहे त्याच्यावर करू ना. तर तुम्ही आता कोणाशी बोलले आता नाही का फोन? आत्ता ना हे ज्युनियर इंजिनियर आहे साठे साहेब म्हणून मगाशी कदम साहेबांना फोन केला ना त्यांच्या काय उद्या येत आहेत साईट व्हिजिट करून त्यांच्याबरोबर चर्चा करू. किमान टाळे तरी वाजवा. नाही टाळे वाजवा टाळे वाजवा. नारळ घेऊन येऊ साहेब याच रस्त्याने आले तुम्ही आता काय करायचे कसं वाटलं कसं काय रस्ता जुन्नर मधून इथपर्यंत कसं काय रस्ता नाही त्या मधल्या आता आपण 1.5 तास झाला बसलोय जुन्नरवरून यायला 1.5 तास लागले साहेबांना म्हणून म्हटलं रस्ता कसं काय. हॅलो साहेब आमच्या हॅलो वारंवार ऍक्सिडेंट होते. हॅलो त्या रोडला साईड पट्ट्या नाही त्या रोडला स्पीड ब्रेकर जे होते ते स्पीड ब्रेकर हॅलो. त्या रोडवरती कुठं रिफ्लेक्टर नाही कुठे दिशादर्शक नाही चालू आहे कुठे स्पीड आता कमी आगळे साहेब आले. 10 लोक मेलेली तिथं कुठं रेड स्पॉट इथं कोणतरी टेम्पररी आले ना. असं काही नाही पण त्या ठिकाणी तर आमची मागणी अशी आहे का तुम्ही हे काम जे आहे ते लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करून द्यावं नाहीतर हे आता आम्ही जस्ट असं बसलेलो आहे तर याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे आंदोलन आम्ही पुढच्या 2 ते 3 दिवसात करू.
काम चालू नाही झालं काम चालू नाही झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आज आम्ही बसलोय 2 दिवसात काम चालू झालं पाहिजे. चालू जर नाही झालं तर मग याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. त्याची तुम्ही आम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही काय हो, एक एक विषय clear. तुम्ही मगाशी आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता साहेब बोललो विषय मांडला मी 4 तीन घटना तिन्ही ही कारखान्यावरची घटना तुम्हाला दाखवली असं तुम्ही उभे नसते राहिले. पहिले वाईट पट्टी होती त्याला त्यांनी काय ते पातळ डांबर टाकलं ते वाईट पट्टी निघून गेले आणि हे रस्त्याचं जाधव साहेब आता जे डांबर टाकलंय ज्याच्यावरती आपण तुम्ही आता काळा थर मारले त्याच्या आधी पट्टे होते मग ते झाल्यानंतर पट्ट्यांची जी ही कोणाची आहे जबाबदारी कोणाची आहे? आगळे साहेब आगळे साहेब तुमचं काम चाललं आहे आमचं तुमचं नाही ते तुम्ही पिढीचे अधिकारी आहे. पण मला एक सांगा ऐका मला एक सांगा तुम्ही ऐका अधिकारी म्हणून तुम्हाला मी सांगतो काम वर्क इन प्रोग्रेस आहे. एक बोर्ड मला दाखवा तुमचा अख्खा नारायणगाव पासून ओतूर पर्यंत वर्क इन प्रोग्रेसचा बोर्ड आहे का? एक सिंगल बोर्ड रिफ्लेक्टर सुद्धा नाही रस्त्याला कुठे एक तुमचा कॅट आयचा रिफ्लेक्टर नाही तुमचा एक तुमचा रबरचा स्ट्रिपलर सिंगल आमच्या तिथं स्पीड ब्रेकर बसवले त्याला कलर आमच्या गावच्या मुलांनी मारलाय. साहेब आमच्या तिथं 2 स्पीड ब्रेकर टाकले दोन्ही स्पीड ब्रेकर वरती कलर मारायला तुमची माणसं नाही आली आमच्या पोरांनी चुना मारला त्याच्यावरती. ही कुठली पद्धत आहे मला सांगा शासनाची काम करण्याची? आज माणूस मला सकाळी 6 वाजता अख्ख्या कुठल्या रस्त्याला रिफ्लेक्टर नाही कुठल्या रस्त्याला पट्टा नाहीये साईड पट्टीच्या खालून बाई चाललेली आहे तिच्या अंगावरतून ट्रॅक्टर गेलाय आज. एक वर्क इन प्रोग्रेसचा बोर्ड तुमचा नाही. आता मार्ग काढा ना. इथे ना अपघातांची मालिका सातत्याने आता मार्ग 3-4 काढा. दिवसापूर्वी 2 मुलांचे 2 पाय गेलेले आहेत वय आहेत 18च्या आत. अहो, तुमच्या कर्मचाऱ्यांचा जर असा अपघाती मृत्यू झाला ना तर तुमच्या कर्मचाऱ्यांना शासन पोचते अख्खं. त्यांना खुर्चीवर बसायला जागा चांगली पाय पडलेले साधा अपघात प्रवण क्षेत्र असा तरी बोर्ड लावला पाहिजे ना तुम्ही. दादा हो दादा बोर्ड नाही बोर्ड लावला पाहिजे. आपण प्रवेशाचा बोर्ड नाही. तुम्हाला सगळ्या प्रशासनांनी वारंवार सूचना दिलेल्या आहेत ग्रामपंचायत असेल म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे. वर्षभर झाले हो साहेब तुमचा एखादा कर्मचारी जर ऑन ड्युटी जर तुमचा कर्मचारीचा ऍक्सिडेंट झाला तर सरकार अख्खा त्या कर्मचाऱ्यांना पोचतंय. आमचं काय हो सुरेश भाऊ यांच्या कामावरचा एखादा कर्मचारी जर रस्त्यावरती ऑन ड्युटी असताना जर एक्सपायर झाला काय आहे? साहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. सगळं नुकसान एक सिंगल वर्क इन प्रोग्रेसचा तुमचा बोर्ड आहे का? एक सिंगल बोर्ड आहे का? एक बोर्ड जर राहिला ना लोक वाचतात सावधानतेने. कुठल्याच गाड्यांना लिमिट नाही हायवे असल्यामुळे. अधिकारी असतात हो साहेब ऐका ना आगळे साहेब आगळे साहेब हो आगळे साहेब हो ते काय म्हणतात त्यांना सांगा ना. उभं राहा ना उभं राहा ना. आज जर तुमच्या कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला असताना मग तुम्ही एवढा वेळ बसले असते तिथपर्यंत. साहेब आता पिढीचे अधिकारी राहिले. ऐका हा अष्टविनायकाचा रस्ता आहे आमचा रस्ता आम्हाला मान्य आहे. तुम्ही पिढीचे अधिकारी शासनाचे अधिकारी हे आमचा रस्ता आहे अफगाणिस्तानामध्ये नाही पाकिस्तानामध्ये नाही. तुम्ही त्यांना निरोप द्यायचा आहे कोणला आमच्या ऐका आमच्या अधिकाऱ्यांना निरोप द्यायचा आहे. इथं वारंवार अपघात होतात. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे साहेब. दोन लेकरांनी आपली आई गमावलेली आहे. आई गमावली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आल्या लक्षामध्ये. ते पण प्रशासनामध्ये अधिकारी तिकडे लोकांची कामं करतात. अशा लोक पोराने एका मुलीने त्याची आई गमावली आहे. ही जबाबदारी शासनाची आहे. तुम्ही रबर स्ट्रिपलर टाकायचे पहिले. तुम्ही जिथं दिशादर्शक बोर्ड पाहिजे तिथे दिशादर्शक बोर्ड लावायचे. रबर स्टॅम्पलर टाकायचे. तुम्ही जिथं अपघात प्रवेश अपघात प्रवेश बोर्ड लावा. अष्टविनायकच्या क्षेत्रामध्ये मांजरवाडी रस्ता पण आहे ना आगळे साहेब मांजरवाडीच्या रस्त्याला किती स्पीड ब्रेकर आहेत? का बरं तो अष्टविनायक म्हणून नाही का? तिकडे किती दर 2 किलोमीटर वरती स्पीड ब्रेकर टाकलेला आहे. लहान लेकरं आम्ही रस्त्यावरती हो, एक एक मुद्दा क्लिअर करा ना. मग साहेब हा तुमच्याकडे आहे ना एशियन डेव्हलपमेंट बँकेचा रस्ता आहे ना आज तुम्ही जबाबदारी झटकताय साहेब. या रस्त्याला मग तुम्हाला फोन केला तुम्ही जबाबदारी झटकली सिंगल आम्ही. बोर्ड नाही साहेब सिंगल बोर्ड नाही.
2 पोरांचे अपघात झाले. या रस्त्याचा व्यवस्था उद्या सकाळी बोर्ड बघा, पहिले फुटपाथचे मुरुम टाकायला सांगा त्यांना, पहिले फुटपाथचे मुरुम टाकायला सांगा. सरपंच यांचं म्हणणं ऐकून घ्या ना पहिलं, यांच्या तोंडून वाजून घ्या ना. आम्हाला हे द्या. सांगू मग ते पहिलं घ्या, यांच्या तुमचं साहेब आम्ही वारंवार सांगितलंय साईड पट्ट्या भरा म्हणून. आम्हाला आज हो साहेब ऐका ना कमिटमेंट द्या आम्हाला. सांगितलंय ना, कमिटमेंट द्या. तुमची कमिटमेंट द्या आता. 100% बोला तुम्ही बोला. कसं आहे, शासनाच्या कार्यतत्परतेबद्दल लोकांनी टाळ्या वाजून तुमचं स्वागत केलं, म्हणजे तुमच्या कार्याला सॅल्यूट आहे. आता प्रश्न मार्गी कसा लागेल? प्रश्न मार्गी असा का ह्यांचा जो रस्ता आहे त्याची जे काही कामाचे वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड आहे किंवा त्या साईड पट्ट्या आहेत, जिथं साईड पट्ट्या खाचल्या म्हणजे भरायच्या राहिलेल्या आहेत, त्या उद्याची उद्या त्या कोणत्याही परिस्थितीत चालू करायला लावू. 3-4 दिवसात त्या साईड पट्ट्याचं क्लिअर होईल. यांचं म्हणणं आहे स्पीड ब्रेकरचं, पण वर्क चालू असताना स्पीड ब्रेकर अर्ध टाकणं आणि अर्ध योग्य नाही. पण तिथं धोकेदायक बोर्ड 2 मिनिटं ऐका. जर पूर्ण झालेला असेल त्या ठिकाणी ते करता येईल, पण जर कामच वर्क इन प्रोग्रेसमध्ये असेल तर त्याला थोडं वेट अँड वॉच करावं लागेल. 2 मिनिटं ऐका. अशा केसमध्ये तिथं बोर्ड लावणं, वाहने हळू चालवा किंवा थर्मोप्लास्टिक पेंट लावणं अशा व्यवस्थेची गरज आहे. समजा त्या करायला सांगू. रात्रीचे इंडिकेटर लावा, राहिला हॅमचा विषय. हॅमच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज कॉल करून बोलवलेलं आहे. आम्ही रेग्युलर PWDचे आहेत. इथं ते पुण्यात ऑफिस असल्या कारणानं आम्हाला म्हणजे आम्ही शासनाचेच ना, शासनाचेच म्हणून, परंतु आम्ही जो काय प्रॉब्लेम आहे तो पुढं नेण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जे काही इकडे बी ते प्रॉब्लेम आहे. हा विषय बरं का दादा, आमचं एक म्हणणं आहे हे बघा, अनेक जण आहे ना मॉर्निंग वॉक करतात. दादा जर काही लाईट तुम्ही आता त्यांनी दिले शब्द ते मग ऐका ना रात्री काय होतं, मॉर्निंग वॉक करताना दिसत नाही. प्रॉब्लेम नंतर लाईट बिलाचा साहेब आपलं सचिन इंडिकेटर लावा ना, इंडिकेटर सोलरचे इंडिकेटर लावा साहेब. अडचण काय नाही, ते आता डेप्युटी आणि एक्झिक्युटिव्हला बोलवलेलं आहे. कारण मॉर्निंग वॉकचा रस्ता महत्वाचा आहे का माणसं महत्वाची आहेत? सगळं महत्वाचं. मग तुम्ही माणसांचा जीव घेणार का? परंतु आता माझ्या अधिकारात जिकडं आहे मी तेवढं तुम्हाला पूर्ण 100% आश्वासन दिलं. ह्या रस्त्याचं आश्वासन त्या अधिकारी येतील, तुमचा निरोप बी देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही जबाबदारी त्यांना बोलवलेलं आहे. त्यांना काय घेणे देणे इकडे काय होतंय काय नाही. सचिन आज साहेबांचं स्वागत आपण टाळ्या वाजवून केलंय. आमच्यासोबत दादा यावं. पण जर काय तुम्ही आल्यानंतर साहेब आम्ही तुमचं स्वागत टाळ्या वाजवून केलंय. पण जर तुम्ही या 4 दिवसामध्ये 8 दिवसात तुमचा शब्द नाही पाळला तर ह्या टाळ्यांचं जे आम्ही स्वागत केले त्याचं स्वागत आम्ही कसं करू आम्हाला सांगा. आम्ही 100% मार्ग गेलो. हे आमचा रस्ता किती किलोमीटरचा आहे? आपल्या जुन्नर शिरूर पर्यंत 50 किलोमीटर आहे ना. अहो एक सिंगल तुमचा दिशादर्शकचा बोर्ड नाही, सिंगल. उद्या त्याची 100% कारवाई होईल. उद्याला बोर्ड तयार करून जागी जागी दादा आम्हाला तुम्ही शब्द द्या. जिथं साहेबांच्या याच्यानुसार आम्हाला तुम्ही शब्द द्या. आम्ही थांबतो. खाली मुंडका वर पाय. या निष्क्रिय अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे सरकारचा जाहीर निषेध. दादा आता तुम्ही आंदोलन केलं, त्यांनी सांगितलं 4 दिवसात सगळे विषय मार्गी लावतो, तुमची काय भावना आहे? नाही, नक्कीच मला असं म्हणायचं आहे का 4 दिवसामध्ये आता बराच वेळ झालेला आहे. सगळ्या चर्चेचा ओघ झालाय. आता फक्त सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे का आमचं म्हणणं असं आहे का आता अधिकारी पण येणार आहेत, काही आज येणार आहेत, काही उद्या येणार आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही काही ग्रामस्थ आणि आम्ही बसून चर्चा करू, साईट व्हिजिट करू आणि आमचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, कुठं काम अपूर्ण आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आहे हे 4 दिवसात काम चालू होणं आम्हाला अपेक्षित आहे. ह्या 4 दिवसात काम जर मार्गाला लागलं नाही तर 5व्या दिवशी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल. अधिकाऱ्यांना बसून नाही का खुर्ची सुद्धा एक सुद्धा पिढीमध्ये अधिकारी खुर्ची बसणार नाही. बरोबर, त्याची नोंद घ्या. असं होईल. साहेब तुम्ही गांभीर्याने लक्षात घ्या. हो सर. चला धन्यवाद. आणि पुण्यात बसणारे चला पोलिसांचे धन्यवाद. हो मेन म्हणजे वाणी साहेब तुमचे धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.